नमस्कार मित्रांनो, चला आपण सोमवारसाठी काय प्रिडिक्शन असणार आहे ते आपण बघणार आहे आता. तर मार्केट बघा, आपण डेचे जर कॅन्डल बघितली तर मार्केटनं वरून मार्केट काय करते, खाली प्रेशर करते. ही जी कॅन्डल आहे की नाही वरती गेली बघा, तुम्ही बघू शकता. मार्केटने 24,720चा हाय लावला आणि अगेन मार्केटची क्लोजिंग 24,570ला झाली आहे. म्हणजे थोडा वीकनेस आहे डेच्या कॅन्डलवरती. आणि छोट्या टाईम फ्रेमवरती जर आपण शिफ्ट झालो तर मार्केट एक रेंज बाउंड आहे. जर तुम्ही बघायला गेला तर गेले 3 ऑगस्टपासून मार्केट हे एकाच रेंजमध्ये फिरतंय. इकडे गॅपअप होतं आहे, नंतर खाली येते. इकडं पण बघा गॅपअप झाला, परत खाली आला ना. ते 2-3 दिवसामध्ये ह्या एकाच रेंजमध्ये मार्केट फिरते. तर मार्केटने काय करायला पाहिजे, एक तर मार्केटने 24,700 जी लेवल आहे, जो काही रेजिस्टन्स आहे, हा वरच्या साईडला ब्रेक करायला पाहिजे. आणि 24,500चा मार्केट सपोर्ट क्रिएट करते. हा सपोर्ट मार्केट घेते. हा सपोर्ट मार्केट जोपर्यंत सस्टेन ठेवते तोपर्यंत आपल्याला अगेन 24,700पर्यंत टार्गेट भेटू शकतं. जोपर्यंत 24,500 खालच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला खाली बघायला गेला तर 24,350 आणि 24,000 दोन लेवल डाऊनला बघायला भेटू शकतात. अपला बघायला गेला तर 24,100ला जर मार्केटने काही प्राइस ॲक्शन बनवली तर मग मार्केट अगेन 24,700पर्यंत जाऊ शकते. पण मला थोडं डाऊन वाटते. डेची कॅन्डल जर बघता मार्केट थोडं वीक वाटते. तर मार्केट एक रेंज बाउंड आहे, एकच मार्केट रेंजमध्ये फिरते. तर बघू मार्केट कसं बिहेवियर करते, काय करते सोमवारसाठी. तर बँक निफ्टी काय असणार आहे हे पण आता आपण बघणार आहे. तर बँक निफ्टी पण बघायला गेला तर बँक निफ्टी पण रेंज बाउंड आहे. तुम्ही बघायला गेला तर मार्केट बरेच 3-4 दिवस झाले एकाच रेंजमध्ये फिरते. जवळपास ही रेंज बघायला गेला तर 800 पॉईंटची रेंज आहे. ह्या रेंजचा ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. मार्केट इकडे 57,400चा सपोर्ट क्रिएट केला आहे मार्केटने, आणि इंट्राडेमध्ये इथे छोटासा एक मायनर सपोर्ट मार्केटने क्रिएट केला आहे. तर इकडे जर एकतर 58,200ची लेवलवरच्या साईडला ब्रेक करायला पाहिजे मार्केटने, आणि मग आपल्याला 58,200ची लेवल जर वरच्या साईडला ब्रेक झाली तर 58,600-700पर्यंत 800पर्यंत पण आपल्याला टार्गेट अप साईडला बघायला भेटू शकता. मोठा मोमेंटम बघायला तर एक तर 57,400 हा सपोर्ट मार्केट जोपर्यंत सस्टेन ठेवतो तर इकडून एक अपमूव्ह येऊ शकतो. टार्गेट आपण 57,800 आणि 58,200 इथंपर्यंत ठेवू शकतो. जोपर्यंत ही लेवल डाऊनला ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला फर्स्ट टार्गेट डाऊनला ही लेवल जर ब्रेक झाली 57,400ची तर फर्स्ट टार्गेट डायरेक्ट आपलं असणार आहे 56,800, आणि खाली बघायला गेला तर 56,100 इथंपर्यंत डाऊनला आपल्याला टार्गेट बघायला भेटू शकतं. तर बघू मार्केट ह्या रेंजच्या जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत आपण काहीच नाही करू शकत. इकडे आपण थोडे स्कॅल्प करू शकतो. इकडे रेजिस्टन्स आहे, इकडे सपोर्ट आहे, इकडे आपण स्कॅल्प करू शकतो. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं. थँक्यू सो मच.